जय कांदेत भाऊ. आता आपण मागल्या लेक्चरच्या अपूर्णांकांना ज्या उदाहरणात आपण अपूर्णांकांना गुणाकार भागाकार उत्तर शाब्दिक उदाहरण कसं आहे तसं तेनाच भाग दुसरा आता आपण शिकणार आहोत. त्यांना खूप मस्त इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ देखा. ठीक आहे, चला देखा. आधी उदाहरण जास्त घेऊ. 2/3च्या 6/5 मधून 2/3च्या 6/5 मधून कोणती संख्या वजा केलास? कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 407 उत्तर काय येईल? 407 येईल. आता काय भानगड आहे? मला सारखं उदाहरण आहे की 2/3च्या आता दोन अपूर्णांक काय 4 म्हणजे काय 4 कडे संख्या नाही आपले गुणाकाराचे नाही. ठीक, ती आपण कोणती संख्या ती संख्या काय आपण म्हणू x म्हणू. ठीक आहे, संख्या x म्हणू. ठीक, आता 2/3 गुणिला 6/5 मधून कोणती संख्या वजा केला? आता वजा 407. समजलं? आता आपण गुणाकार करू. 3 1 3 3 दुनी 6 2 दुनी 4 4/5 वजा x बरोबर 407. समजलं? देखा गुणाला काय होणं 4 दिलं तर म्हणून 2/3 हा 6/5 मधून कोणती संख्या वजा केलं होतं? 407 येईल. आता 3 1 3 3 दुनी 6 2 दुनी 4 5 खाली. आता मायनस इकडे प्लस होईल ना, प्लस इकडे मायनस. ठीक, 405. आता आपण छेद समान करणार. काय करावं? छेद समान करणार. वजा 407 बरोबर x. जे उत्तर का x राहणार. आता छेद समान आहे, समान नाही आता समान करना पडेल. 7 वजा 35 5 7 35. ज्या संख्येने छेद गुणा त्या संख्येने अंश गुणणार. ठीक आहे, आता 7 कॉमन काय द्या? 35 छेद काय द्या? कॉमन 35 द्या. 7 चौक 28 वजा 4 पंचे 20. तुम्हाला उत्तर होणार 8 छेद. ठीक आहे, एकदम साधा सरळ आहे. काही एवढा मोठा विषय ना मारत नाही. आणि काय करते का फक्त 4 काढा ना, गुणाची न द्यावं ना, अंश समोर पूर्णांक गुणाकार भागाकार केला ना, सिंगल पूर्णांक होणार जो एक जर तो बाहेर काढायचा मायनस किंवा प्लस केला ना, आणि बाहेर संख्या ते मायनस केल्या ते केल्यानंतर छेद समान करल्या ना, म्हणजे लसे काढल्या ना, लसे गुणा तिथे कॉमन संख्या लागस. जी संख्या छेदले गुणतस त्या संख्येला अंशले गुण लावलं, गुणाकार करी वजा बाकी करी उत्तर सुन आलं. ठीक, उत्तर उदाहरण सुमितकडे सुमितकडे एकदम इंटरेस्टिंग उदाहरण मित्र. पोलीस भरती विचारायला नाही गाव. सुमितकडे 500 रुपये आहे. सुमितकडे 500 रुपये आहेत. सुमितच्या 2/5 रक्कम अमितकडे आहे. असं प्रकार खूप उदाहरण सोपा राहतं, त्याबद्दल मान्य केलं. अमितकडे आहे. अमितच्या 110 रक्कम 110 रक्कम सतीशकडे आहे. सतीशकडे आहे. सतीशच्या 2/2 पट 2.1/2 पट 2 पट रक्कम विशालकडे आहे. तर विशालकडे एकूण किती रुपये असतील? एकदम सोपं उदाहरण आहे. एकूण रुपये किती असतील? उदाहरण कन्फर्म करा. सुमितकडे 500 रुपये आहे. सुमितच्या 2/5 रक्कम अमितकडे आहे.
अमितकडे आहे. अमितच्या 110 रक्कम सतीशकडे आहे. ठीक, तर सतीशच्या 2.102 पट रक्कम विशालकडे आहे. तर विशालकडे एकूण किती रुपये असतील? एकदम सिंपल आहे. ते काय राहणार का, एक असं उदाहरण काय करा, कीवर्ड्स पकडा ना. देखा ते कोणाकडे दिला पाहिजे? सुमितकडे 500 रुपये. ठीक, आता पण सुमितकडे 500 रुपये. ठीक आहे, सुमितकडे किती रुपये आहेत? 500. एकदम सोपा असेल, काही टेन्शन नका घेऊ. 500 रुपये. आता सुमितच्या, कोणाच्या? सुमितच्या 205 रक्कम कोणाकडे? अमितकडे. सुमितला 500 का नाही? ठीक आहे, मग आता सुमितला 205 रक्कम. 5 1 5, या 2 शून्य वरती 100 दोन्ही 200. 200 रुपये रक्कम कोणा भाऊनी? अमित पा. कोणाकडे 205 रक्कम? अमितकडे. अमित किती होणे? 200 रुपये. एकदम सोपं असेल, काय टेन्शन नाही. ठीक, अमितला 200 रुपये. अमितच्या 110% रक्कम सतीशकडे. कोणाकडे? सतीशकडे. मग अमितला किती आहे? 200. 200 ना 10, 110 10 110. आता 4 म्हणजे गुणाला चिन्ह द्या. हा शून्य घ्या, हा शून्य घ्या. 20 1 20. 20 रुपये कोण बोलत? मग ते सतीश बोलत 20 रुपये. ठीक, आता उत्तर आपण जवळ. आज सतीश बाजार 20 रुपये. सतीशच्या 2.102 पट कोणाकडे? विशालकडे. सतीश बाजार 20 आहे, त्याला 2.102. आता काय करणार का? ते 2.102 आहे का नाही, जर रूपांतरण आपण कामा करू. 2 दुनी 4, 4 आणि 1 5. ठीक, मग ते 27 20 रुपये आहेत, त्यांना 5/2 पट कोणा पाहणार? कोणा पा? विशाल पा. मग ते बेदा आहे 20. 10 गुणिला 5 किती? 50. मग विशाल पटेला बोलणार 50. केलं मग उत्तर. नाही का पुढला प्रश्न होता हा? समजलं? परत सांगते. सुमितकडे 500 रुपये आहे, पुन्हा 500 देतात. सुमितच्या 205 रक्कम अमितकडे आहे. मग सुमित बाजार 500, तर 500 205 रक्कम 200 रुपये अमित पाहुणे. अमितच्या 110% रक्कम सतीशकडे आहे. अमित बाजार 200 रुपये, तर त्याने 110 शून्य का 20 रुपये. 20 रुपये सतीश पा. आता सतीशच्या 2.102 मेन रूपांतर आपण नका मग करा. 2 दुनी 4, 4 1 5, 502. 502 पट आहे कोणा? सतीश ना. मग 20 गुणिला 502. बेदा 20, 10 5 50. 50 विशाल. पुढला तर खूप बेस्ट आहे. पुढलं एकदम बेस्ट आहे. एकदम सिंपल आहे. अपूर्णांक उदाहरण तुम्ही वाटत कठीण, पण काही राहत नाही, एकदम सिंपल आहे. असं एकदम नवीन उदाहरण तुम्ही प्रत्येक लेक्चरला भेटेल, प्रत्येक लेक्चरला भेट द्या आणि पुरा व्हिडिओ देतात. ते फास्ट करेशन तुम्हाला शंका क्लिअर नाही होणार. काय बरोबर काय करतो? स्पीड वाढायचं देतोस आणि देखतोस फक्त. देखील काही विषय नाही. व्हिडिओ देखा मतलब काय राहतो देखा म्हणजे देखा नाही. त्यांना मग काय काय कोणती संख्या मांडणी कुठे कशी करेल त्याचं तुम्ही यावं लागेल, तर सगळे यावं लागेल असं. ठीक, आता पुढलं उदाहरण एकदम इंटरेस्टिंग. एका जमिनीच्या 1/4 3/5 एका जमिनीच्या 1/4 3/5 भागाची किंमत किंमत 30,000 रुपये आहे. किती आहे? 30,000 रुपये आहे. तर त्या संपूर्ण जमिनीची किंमत किती असेल? संपूर्ण किंमत किती असेल? एकदम साधन सर. ठीक आहे, आता आपण शिकलो. जो 2 संख्या म्हणलो 4 आहे, आपण काय लिहितात?
गुणाला येतच. ठीक, मग ते एका जमिनीची, आता जमिनीची किंमत काय म्हणू आपण, एक्स म्हणू. जमिनीची किंमत एक्स म्हणू. ठीक, आता या जमिनीचे 1/4 म्हणजे एक्स गुणिला, एकदम सोपं राहतं, काही टेन्शन नाही. एक्स गुणिला 1/3 4 3/5 किंमत किती, 30,000. समजलं नाही का? एका जमिनीच्या जमिनी किंमत एक्स माने, या जमिनीचे 3/5 किती होणी किंमत 30,000. ठीक, माते हा एक्स वर जातो. 1 गुणिला एक्स गुणिला 3 3 गुणिला, ठीक आहे. 3 गुणिला 3x बरोबर 5 चोक 20 बरोबर. आता जे एक्स लागेल ते कुठे येईल, काय म्हणजे 20 कुठे येईल वरती. 30 गुणिला 20 भागिले 3 बरोबर x. देऊ शकते 3 1 3, या 4 शून्य वरती 1 2 3 4 बे 1 बे, म्हणजे 4 शून्य होईल 1 2 3 4 आहे शून्य. किती किंमत होती, 2 लाख. असा उदाहरण राहतो. या उदाहरण शिकंडाने काय करायला पाहिजे, फक्त काय राहत, जी जमिनी किंमत एक्स माने जमीन असो कोणती वस्तू असो, च्या गुणा म्हटलं म्हणजे गुणाकार द्यावं, च्या गुणा म्हणजे गुणाकार द्यावं. जी बरोबर जी किंमत भागाची किंमत किती 30,000 ती पुढे लिखली आम्ही. 3 गुणिला x 3x 5 चोक 20. आता एक जे लागेल असते खाली आणि जी छेदनी संख्या असते बरोबर. माझे 30 गुणिला 20 भागिले 3, मग 3 1 3 2 1 2. ठीक, 2 लाख. ठीक, आता साधा सरळ उदाहरण तुला प्रत्येक लेक्चरला देखायला भेटतील. ठीक, बुडत पुढला सिरीजले तोपर्यंत जय खानदेश.